महाराष्ट्रात वर्ष 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीररित्या जे 3 लाख जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते ते रद्द केले। आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे। नावात सुधारणा, स्पेलिंग मिस्टेक असं म्हणून महाराष्ट्रात अनेक महापालिकेतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। या घोटाळा मुंबई महापालिकेत सगळ्यात पहिलं लक्षात आला। मुंबई महापालिकेने असे 87,364 सुधारता नावाने जन्म प्रमाणपत्र दिले। त्यासाठी मुख्यमंत्रीजीने SIT बनवली। आतापर्यंत त्यातला 21,000 बेनामी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे बाहेर आले आहे। चौकशी सुरू आहे। गेल्या 10 दिवसात मी महाराष्ट्राला 14 महापालिकेत गेलो। सगळ्या ठिकाणी आता कुठे SIT, कुठे इंटरनल टीम बसवण्यात येत आहे। अमरावतीमध्ये जे केंद्र सरकारचं नवीन पोर्टल आहे त्यात अमरावती महापालिकेने वर्ष 2025 मध्ये 35,140 जन्म प्रमाणपत्र आणि वर्ष 2026 मध्ये 5,693 म्हणजे दोन्ही मिळून 40,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी घेतल्या। त्यात किमान 25,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या सुधारणा करून वेगळे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज चर्चा मीटिंग झाली। जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार आहेत, जन्म निबंधक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, DHO, आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेचे अधिकारी या सगळ्याची इथे 35,140 आणि 5,693 हे प्रत्येक दिलेले जन्म प्रमाणपत्र त्यासाठी काय सुधारणा केली हे चेक करणार आणि त्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेणार। महाराष्ट्र सरकारला आम्ही एक अनुरोध केला आहे की अशा प्रकाराने सुधारणाच्या नावाने जे जन्म प्रमाणपत्र दिले गेले त्याचा 99% हे वय 20 ते 70च्या दरम्यानचे आहे। तो जो 20 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, 50, आता त्याला नावात बदल करून करणार काय? जुने रेकॉर्ड कधी करेक्ट होणार? तर त्यासाठी करेक्टिव्ह मेजर घेण्यात येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वस्त केलं।